विंग येतं त्याला सिक्युरिटी एक सिक्युरिटीसाठी रूम पाहिजे, सेपरेट अशी रूम करून दिलेली बिल्डरने, कारण आपल्या सेफ्टीसाठी, सेफ्टी ही फर्स्ट प्रायोरिटी आपली. आणि इकडे ओपन स्पेस जो आपण सांगितल्याप्रमाणे पहिल्याप्रमाणे इकडे पूर्ण ओपन स्पेस दिलेला आहे. आणि शेजारीच आपल्या 50 ते 70 ते 80 मीटरच्या अंतरावर आपल्याला मेन रोड लागतोय. म्हणजे यायला जायला आपल्याला कोणी रिलेटिव्ह जरी असलं तरी 5 मिनिटाच्या आत आपल्या घरात येऊ शकतं. अशा प्राईम लोकेशन आहे. प्राईस पण एकदम छान सांगितलेली. तर प्राईस आपण व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे, तर तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा. आता आपण फर्स्ट फ्लोअरला फ्लॅट बघूया. तर आपण वरती जात आहे बिल्ड आपल्या फ्लॅटमध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही बघा आपली इथे जी लॉबी करून दिली तिला ग्रिल लावून सर्व एकदम म्हणजे व्यवस्थित. तुम्हाला जर काय वाटलं तर तुम्ही इथून सुद्धा कुलूप लावू शकता आपल्या सेफ्टीसाठी. आणि प्रत्येक आता ए आणि बी विंग आहे, प्रत्येकाला सेपरेट लिफ्टचं सोय करून दिली. ते बी आपल्याला कसे लिफ्ट जर चार्जिंग लाईट नाही तर आपल्याला त्याची पण सोय करून दिली का आपण जनरेटर आपण बॅटरी बॅकअपवर केलेली लिफ्टची सोय. आता आपण वरती बघूया. आता मेन फ्लॅटकडे जाणार आहे. आपले एका फ्लोअरवर 4 फ्लॅट आहे मित्रांनो, आणि ही लिफ्ट दिलेली सेपरेट आपल्याला या विंगसाठी. दुसऱ्या पण विंगला सेपरेट दिली. आता 1 BHKचा आपण लुक पाहू, अजून एक 2 BHK पण आहे त्याचा पण लुक पाहू. पण पहिल्यांदा आपण 1 BHK पाहू. 1 BHKची लुकसाठी तुम्हाला सांगतो 663 स्क्वेअर फूट बिल्डअप एरिया पूर्ण आहे. आता आपण हॉलमध्ये फिनिशिंग प्लस POP प्लस बोर्डची क्वालिटी, बटनाची क्वालिटी एकदम क्लास दिलेली. आणि साईज पण मोठी 15.5 बाय 10 ची साईज आहे. बाल्कनी सोडून आता आपण बाल्कनी पाहूया. बघा बाल्कनी बघू शकता. आपल्याला बाल्कनी व्ह्यू म्हणजे ओपन स्पेस दिलेला आहे इकडे. आणि त्याचबरोबर हा जो एरिया दिसतोय हा इथे डायरेक्टली आपल्याला हा आपला हायवे मेन हायवे म्हणजे इथून आपल्याला किती जवळ आहे तुम्हाला आम्ही जे आहे तेच सांगतोय. तर आपण आता किचनकडे चालू आहे. 20 म्हणजे या घराचं वैशिष्ट्य म्हणजे टॉयलेट बाथरूम सेपरेट केलेलं आहे. असं नाही का कसं आहे गृहिणीला टॉयलेट बाथरूम सेपरेट तर आपण ते दिलेलं आहे, त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल केलेली हे पण. आणि आता किचनला आपल्याला बाल्कनी द्यायची मित्रांनो. बाल्कनी तर प्रत्येक गोष्टीला पाहिजेच आहे गृहिणींना. तर किचनची साईज पण आपण म्हणजे 10 बाय 10 आहे. एल साईजमध्ये आपण किचन ऑर्डर केलेलं आहे. इथे लॉकची सोय करून दिली म्हणजे एकदम छान पद्धतीचं केलं आहे. आपण बाल्कनी पण दाखवतो त्यांना. आणि इकडे आपलं आता एक बेडरूम दिलेलं आहे. बेडरूम पण साईज चांगली 10 बाय 12 साईज आहे. 1 BHK साठी एकदम चांगलं आहे. म्हणजे 24.5 लाख आपण कोट केलेली आहे याची प्राईस. 1 BHKची प्राईस 24.5 लाख. थोडंफार निगोशिएबल राहील. दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल केला तुम्हाला डिटेल्स आम्ही सेंड करू सगळं काही. मित्रांनो आता आपण 2 BHK मध्ये आलो आहे. म्हणजे आपण 2 BHK पूर्ण दिलेलं साईज ही 1832 स्क्वेअर फूट बिल्डअप आहे पूर्ण. याची प्राईस पण तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगून देतो किती 30,50,000. म्हणजे याच्यात काय काय आलं तुमची खरेदी आली, तुमचा 1 टाइम मेंटेनन्स आला, सगळं काय आलं. त्याच्यानंतर त्याच्यात मी तुम्हाला थोडंफार निगोशिएबल आहे याच्यामध्ये एवढ्या याच्यामध्ये हे लक्षात राहू द्या. आणि आता चला आपण लुक बघतोय मित्रांनो. आपण साईज पण 15.5 बाय 10ची अशी साईज आहे. POP करून दिलेली, डोअरचं क्वालिटी चांगली, बटणं एकदम छान दिलेलं आहे. प्लस 4 फुटाची आपल्याला बाल्कनी पण दिलेली. त्या बाल्कनीचा लुक बघा तुम्ही. आल्यावर कोणी काय म्हणत बाल्कनी खरंच छान आहे. शेजारी ओपन स्पेस आहे, लगेच दिसतोय शेजारी पूर्ण ओपन स्पेस आहे. आणि लुक पण छान येतं इथून. अशा पद्धतीचा हॉल आहे आपला. तर आता आपण किचनकडे चालू आहे मित्रांनो. तर किचनचं पण 10 बाय 10 किचन आहे. टाईपमध्ये दिलं आहे. लॉकची सोय करून दिली. टाईप पूर्णपणे लावलेलं आहे. नवीन पद्धतीने आले आहेत. नंतर आपलं चहाचे डबे ते कुठे ठेवायचं तर त्याच्यासाठी नवीन लोगो लावून ठेवलेलं आहे. सर्व काही आपण जर किचन ट्रॉली केल्या तर आपलं काहीच वस्तू बाहेर राहणार नाही अशी पण सोय केलेली. आता इथे बाल्कनी बघा एवढी मोठी बाल्कनी. प्लस इथं वॉश एरिया करून ठेवला आहे. म्हणजे आपलं वॉशिंग मशीन आहे त्या गोष्टी इथं ठेवलं तरी टेन्शन नाही. आपला तो नळ पण तसाच काढून दिला आहे वॉशिंग मशीनला जसं यूज करायचं. आता आपण फर्स्ट बेडरूमकडे जाऊ. इकडे टॉयलेट बाथरूम होऊ शकता तुम्ही कॉमन. इकडे वॉश बेसिनची सोय केलेली. ही 10 बाय 10ची बेडरूम आहे. बेडरूम पण छान आहे. इथे लॉक पण दिलेले आहे. 3 ट्रॅकर्स विंडो आहे म्हणजे हवेशीर आहे. आता आपण सेकंड बेडरूमकडे जाऊया.
सेकंड बेडरूम आहे. सेकंड बेडरूम मास्टर केलेली, इथे टॉयलेट वॉल दिलेले आहे तुम्हाला. आणि त्याचबरोबर 10 बाय 10 सफिशियंट आहे आपल्याला. आपला प्रोजेक्ट हा सर्वसामान्य नागरिकांसाठी, म्हणजे कसं आहे त्यांच्या बजेटमध्ये पाहिजे आणि चांगल्या एरियात आणि चांगले फ्लॅट पाहिजे क्वालिटी, तसे आपण बनवून दिलेले. तर कृपया तुम्हाला म्हणजे आवडला हा प्रोजेक्ट तर नंबरवर कॉल करा, म्हणजे जेणेकरून आमच्याकडून तुम्हाला जास्तीत जास्त आणि स्वस्तामध्ये चांगल्या एरियामध्ये चांगल्या क्वालिटी घर भेटेल तुम्हाला. त्याच्यामुळं